माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. वसुबारसपासून आपल्या दिवाळीच्या दीपोत्सवाला सुरुवात होत असते. या दिवसापासून आपण आकाश दिवा, आकाश कंदील आणि पणत्या लावायला सुरुवात करत असतो. वसुबारस हा दिवस गायीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असा दिवस आहे. गाय आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला माय म्हटलं आहे. आपल्या गाईचं जे दूध आहे ते पृथ्वीवरचं अमृत आहे. गाईपासून मिळणाऱ्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या पृथ्वीवरचं अमृतच आहेत. कारण गाईचं दूध लहान बाळापासून ते मोठ्या वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत आजारी व्यक्तीसाठी सुद्धा खूपच चांगलं आणि पौष्टिक आहे. त्याच्यानंतर गाईचं जे गोमूत्र आहे त्याच्यामुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर होत असते. गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, त्याच्यापासून बघा आता घर सारवण्याचं काही काम नाही, पण याआधी गाईच्या शेणाने सकाळी महिला आपलं घर सारवत असत. त्यांचा हात दररोज गाईच्या शेणामध्ये बुडत असे, जेणेकरून गाईच्या शेणामध्ये दररोज हात घातल्यामुळे त्यांच्या शरीरातील सगळ्या रोगराईचा नाश होत असे. याच्या आधीच्या ज्या महिला आहेत त्या कितीही म्हाताऱ्या होईपर्यंत अगदी ठणठणीत असत. त्या नेहमी असे आपल्यासारख्या कधीच आजारी पडत नसत, कारण त्या दररोज सकाळी उठल्याबरोबर गाईचं शेण काढत असत. गाईच्या शेणाने आपल्या अंगणामध्ये सडा आणि आपलं घरसुद्धा गाईच्या शेणानेच सारवत असत. त्यामुळे गाईचं शेण, गाईचं गोमूत्र हे सुद्धा अतिशय औषधीयुक्त असं आहे. त्याच्यामुळे आपल्या घरातील, आपल्या मनातील नकारात्मकता दूर होत असते. गाईचं फिल्टर केलेलं गोमूत्र किंवा ताजं गोमूत्र जर आपण रोज प्राशन केलं तर आपल्या शरीरामध्ये कुठलेच आजार किंवा कुठल्याच व्याधी राहत नाही. जसं की स्त्रीरोग असतात, स्त्रियांना जे काही आजार असतात मासिक पाळी वगैरेचे, ते सर्व आजार गाईच्या गोमूत्रामुळे बरे होत असतात. फक्त ते गोमूत्र ताजं किंवा फिल्टर केलेलं असावं. त्याच्यानंतर गाईपासून मिळणारं दही, दूध, गाईपासून मिळणारं तूपसुद्धा अतिशय पवित्र आहे. आणि गाय आपल्या ह्या सगळ्या वस्तू देत असते. त्यामुळे गाईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आणि या दिवशी आपल्या गाईची वासरासहित म्हणजे गोवत्स पूजा करायची असते. तर बघा, यावर्षीची जी वसुबारस आहे ती दिनांक 9 नोव्हेंबर 2023 वार गुरुवारला दिलेली आहे. पण त्या दिवशी एकादशी सुद्धा आहे, म्हणजे रमा एकादशी सुद्धा त्या दिवशी आहे आणि त्याच दिवशी वसुबारस सुद्धा दिलेली आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला गाईची पूजा करायची आहे, पण गाईला अन्नाचा नैवेद्य खाऊ घालायचा नाही, कारण एकादशी असल्यामुळे गाईला अन्न खाऊ घालत नाहीत. त्यामुळे तुम्ही या दिवशी गाईला बटाटा किंवा हिरवा चारा खाऊ घाला. गाईच्या पायावर पाण्याने अर्ध द्या, गाईच्या पायाची पूजा करा. त्याच्यानंतर गाईची सुद्धा पूजा करा आणि तिला हिरवा चारा किंवा 1-2 बटाटा जे काही असेल ते खाऊ घालायचं आहे. एकादशीच्या दिवशी चुकूनही गाईला अन्न खाऊ घालायचं नाही. गाय ही आपली माय आहे. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. गाय ही भगवान विष्णूची अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूंनी त्यांच्या कृष्ण अवतारामध्ये पूर्ण जीवनभर गायीची खूप सेवा केलेली आहे. गायीच्या सहवासामध्ये ते राहिलेले आहेत. म्हणून आपल्याला गायीची सेवा करायची आहे. बघा, गायीची सेवा या दिवशी केल्याने भगवान विष्णूची आपल्यावरती कृपा होणार आहे. आणि जिथे भगवान विष्णूची कृपा असते तिथे माता लक्ष्मी कायम राहत असते. जिथे भगवान विष्णू आहेत, त्यांचा वास आहे, तिथे माता लक्ष्मी कायम स्थिर होते. ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही. गायीची सेवा म्हणजे भगवान विष्णूचीच सेवा करणे होय. तर या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे, गायीची पूजा करायची आहे. पण या दिवशी नैवेद्य खाऊ घालायचं नाही. तर नैवेद्य दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्ही खाऊ घालू शकता. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 10 नोव्हेंबर 2023 वार शुक्रवार, ज्या दिवशी गुरु द्वादशी आहे, त्या दिवशीची एकादशीची द्वादशी असल्यामुळे या दिवशी आपण गाईला अन्नाचा नैवेद्य दाखवू शकतो. तर बघा, आता गाईची पूजा कशी करायची. आता खेड्यामध्ये किंवा गावामध्ये गाई ज्या आहेत त्या गोठ्यामध्ये असतातच, तर सहज जाऊन आपण गाईची पूजा करू शकतो. पण शहरामध्ये गाई मिळणं खूप कठीण असतं. तर मग गाईची पूजा कशी करायची. मग शहरातील प्रत्येकाच्या घरी पितळेच्या किंवा POPच्या वगैरे मूर्ती आहेत की गाय आणि वासराच्या, तर त्याची पूजा करा, त्याचा अभिषेक करा. श्रीसूक्त म्हणून गायीच्या मूर्तीचा अभिषेक करा, कारण गाय ही सुद्धा देवीच आहे आणि श्रीसूक्त म्हणून आणि माता लक्ष्मीच आहे. त्यामुळे श्रीसूक्त म्हणून गायीचा अभिषेक करा. त्याच्यानंतर एका पाटावरती कापड टाकायचं आहे लाल रंगाचा, त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाका आणि नंतर त्याच्यावरची गाय वासराची जी मूर्ती आहे ती टाका. त्याच्यानंतर विड्याच्या जोड पानावर गणपती बाप्पाची स्थापना करा. गायीची यथावत पूजा करायची आहे. गायीला आधी अभिषेक करून घ्या, नंतर गायीला अक्षता, हळदी, कुंकू, फुले वाहून पूजा करून घ्या, दीप ओवाळून घ्या आणि नंतर नैवेद्य दाखवा. तर वसुबारस म्हणजे गुरु द्वादशीच्या दिवशी आपल्याला गायीला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगा, गूळ आणि उडदाचे वडे या पदार्थाचा नैवेद्य गायीला दाखवायचा असतो. बाजरीची भाकरी आणि जर गवारीच्या शेंगा नाही मिळाल्या तर उडदाचे वडे आणि गूळ गायीला खाऊ घालायचं आहे. बघा, आता ही झाली जिथे आपण पूजा केली, म्हणजे गायीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची पूजा. पण बघा,
आता ज्या गायीची प्रत्यक्ष जी गाय आहे, सजीव आहे, तिची जाऊन आपण पूजा करू शकतो, तर मग निर्जीव मूर्तीची पूजा करून काय उपयोग? बघा, आपल्या गायीचं रक्षण आपल्याला करायचं आहे, गायींना वाचवायचं आहे, गायींना कत्तलखान्यामध्ये जाण्यापासून वाचवायचं आहे, गायीचं रक्षण करायचं आहे. नाहीतर मग काही दिवसांनी आपल्या मुलांना आपल्याला गाय फक्त चित्रातच दाखवावी लागेल आणि गायीच्या दुधासाठी आपण कितीही पैसे मोजले तरी आपल्या गावरान गायीचं दूध मिळणार नाही. त्यासाठी बघा, अशा पद्धतीने मूर्तीची पूजा करा, काही हरकत नाही. पण आता गावामध्ये गायी आहेतच, शहरामध्ये गायी नसतील तरी काही हरकत नाही. गोरक्षण गोशाळा आहेत किंवा शहराच्या थोडंसं जरी दूर गेलं तर गावं असतात, छोटी छोटी खेडे असतात, तिथे जाऊन तुम्ही गायीची पूजा करू शकता. गायीच्यासाठी काही ना काही तुम्ही करू शकता. गायीची कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा दिवस आहे. गोशाळेमध्ये किंवा गोरक्षणमध्ये जाऊन गायीची पूजा करा, जिवंत गायीची पूजा करा. ती आपली माय आहे, तिची पूजा करा, तिला हिरवा चारा द्या, तिला नैवेद्य दाखवा आणि तिच्या चाऱ्यासाठी काही ना काही पैशाचं धनाचं दान आपल्याला करायचं आहे, जेणेकरून काही ना काहीतरी त्या पैशातून तिला चारा मिळेल, तिचं काही ना काही जे दिवस आहेत ते पुढे भागतील. बघा, फुल ना फुलाची पाकळी, आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं आपण दान नक्कीच करू शकतो. दिवाळीमध्ये आपण महागडे कपडे घेतो, महागडे फटाके, एका क्षणामध्ये फटाका उडवला म्हणजे पैसे गेले, त्याचा काहीच उपयोग होत नाही, त्याच्यापासून आपल्याला काहीच पुण्य मिळत नाही. उलट त्याच्यापासून अपघात झाले तर जवळचा पैसा सुद्धा जातो. पण जर गायीसाठी जर आपण काही दान केलं ना, तिच्या चाऱ्याची सोय जर आपण केली तर त्याचं खूप पुण्य आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यापासून आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार होणार आहे. आपल्या मुलाबाळांना सुद्धा लक्ष्मी नारायणाची कृपा आशीर्वाद मिळतील, गायीची कृपा आशीर्वाद मिळतील. तर बघा, घरी निर्जीव मूर्तीची पूजा करत असाल काहीच हरकत नाही, पण गुरु वसुबारसच्या दिवशी आपल्याला वेळ काढून एखाद्या गोरक्षणला म्हणा, गोशाळेला म्हणा भेट द्यायची आहे. तिथे गायीसाठी काही ना काही दान करायचं आहे, जिवंत गायीची पूजा करायची आहे, तिला हिरवा चारा द्यायचा आहे. तरच आपल्याला वसुबारसची पूजा केल्याचं पुण्य मिळेल आणि तरच आपल्याला लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद मिळतील. निर्जीव मूर्तीची पूजा करून जेव्हा गाय आपल्याला मिळू शकते पूजा करण्यासाठी, तर नुसतं मूर्तीची पूजा करून काहीच उपयोग नाही, त्या पूजेचं फळ सुद्धा आपल्याला मिळणार नाही. तर गावाकडे कशा पद्धतीने गायीची पूजा केली जाते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग गायीची पूजा आपण करूया. वसुबारसच्या दिवशी वासरासहित गायीची पूजा केल्याने म्हणजे गोवत्स पूजन केल्याने आपल्या मुलाबाळांना सगळ्या प्रकारची सुखे मिळतात आणि आपला वंश जो आहे तो वाढता राहतो. गायीची पूजा करताना गायीच्या पायावर पाणी टाकायचं आहे, त्याच्यानंतर गायीच्या पायावरती अक्षता, हळदी, कुंकू, फूल वाहायचं आहे आणि गायीला सुद्धा अक्षता, हळदी, कुंकू, फूल वाहून तिची पूजा करायची आहे. गायीची पूजा करून झाल्यानंतर गायीला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये असेल तर बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगाची भाजी, त्याच्यानंतर उडीद डाळीचे वडे आणि गूळ हे पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवायचे आहेत. आता इथे सध्या मी तुम्हाला कृती करून दाखवत आहे, त्यामुळे इथे मी ज्वारीची भाकर आणि गवारीच्या शेंगाची भाजी आणि गुळाचा नैवेद्य दाखवत आहे. वसुबारसच्या दिवशी मी बाजरीची भाकरी, उडदाचे वडे, गवारीच्या शेंगाची भाजी आणि गुळ याचा नैवेद्य गायीला दाखवेल. प्रत्येक आईने, प्रत्येक महिलेने आपल्या मुलासाठी वसुबारसला गोवत्स पूजन केलं पाहिजे आणि त्याच्या आदल्या दिवशी जी एकादशी असते त्या एकादशीचं व्रत करायलाच पाहिजे. या एकादशीचं व्रत ज्या कोणी महिला नेहमीची एकादशी करत नाही त्यांनी आवर्जून या गोवत्स एकादशी किंवा जी रमा एकादशी आहे या एकादशीचं व्रत आवर्जून करा. हे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तर आपल्यावर राहतेच, पण त्यांची कृपा आपल्या मुलाबाळावरती सुद्धा राहते आणि त्यांना सुद्धा गावाकडे अशा पद्धतीने गोठ्यामध्ये जाऊन गायीची पूजा केली जाते. त्यांना झेंडूच्या फुलाचा हार वाहिला जातो, पण माझ्याकडे आज झेंडूची फुलं नसल्यामुळे मी हार नाही वाहिला. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि आजची माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. माझा देवघरची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.